त्याला तुम्हाला जे करायचं ते करा, पण कोरटकर आणि सोलापूरकरचं काय करणार हे तर महाराष्ट्राला कळू द्या. याचं उत्तर नाही. मुख्यमंत्री म्हणतात पंडित नेहरूंनी काय लिखाण केलंय हे याच्यावर चर्चा करायची. मग सावरकरांनी काय लिखाण केलं याच्यावर चर्चा करा, मग त्याच्या आधी कोणी काय लिखाण केलं त्याच्यावर चर्चा करा, आणि मग चर्चेसाठी 1 महिना घ्या. पण कोरटकरला आणि सोलापूरकरला काय करू नका. नितेश राणे आताच म्हणाले की राहुल गांधींनी शिवाजी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली पोस्ट केलं, त्यांच्यावरती काय कारवाई केली? तुम्हाला सोलापूरकर आणि कोरटकरला वाचवायचं असेल तर वाचवा, म्हणजे कारण नसताना हे लांबड लावू नका. टिळक काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, नेहरू काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, आंबेडकर काय म्हणाले. अहो हे दोघं म्हणाले ते तुम्ही जिवंत असताना तुमच्या डोळ्या देखत म्हणाले ना, त्याच्याबद्दल बोला. अबू आसिम आजमी पे जो आज निलंबन की कार्रवाई हुई बजट सत्र तक, क्या योग्य? सभागृह का एक मत से निर्णय हुआ, अब निर्णय हो चुका है, उसके बारे में बात करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे नहीं। लेकिन आप लोग लगातार दूसरी मांग कर रहे थे बिल में। हमारा वही कहना है कि सब हो गया, लेकिन जो कोरटकर और सोलापुरकर बार बार शिवाजी महाराज का अपमान करते आ रहे हैं, उसको अपमानित करते आ रहे हैं, उसका क्या? उसके ऊपर कोई जवाब ही नहीं दे रहा है। तो शिवाजी महाराज का, छत्रपति का अपमान अब महाराष्ट्र में कोई महत्व नहीं रखता है, साफ बता दो। कोरटकर और सोलापुरकर ऐसी कोई किसकी औलाद है कि वो औलादों को बचाने के लिए सरकार पूरा झुक के चल रही है? कोरटकर आणि सोलापूरकरचं काय करणार ते सांगा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे.